उबाटाचे यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी खासदार आमदारांना आमिष दाखवलं जातंय असा आरोप केला होता आणि त्यावर संजय राठोड यांनी आगे आगे देखो होता है क्या असं सूचक विधान केलं। दिल्लीतील संसदेत यंदा पहिल्यांदा साहित्य दिंडी पार पडणार आहे। 21 फेब्रुवारीला संमेलनाच्या पहिल्याच दिवशी लोकशाही मंदिर ते साहित्य मंदिरापर्यंत साहित्य दिंडी निघेल। साहित्य दिंडीत लेझिम पथक, चित्ररथ आणि ढोलताशा पथकाचा सहभाग असणार आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट दिल्ली दौऱ्यावरती आहेत। ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांच्या गाझियाबादमधील कार्यशाळेला त्यांनी भेट दिली। मुंबईच्या इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे आणि या पुतळ्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली। पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत आमचं धोरण आहे। येणाऱ्या निवडणुकीत भाजपची सत्ता आणायची असल्यानं सगळ्या माजी नगरसेवकांना भाजपात घेतलंय असं विधान नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केलंय। नगरसेवकांची घरवापसी आणि संदीप नाईकांच्या प्रवेशावरील प्रश्नावर गणेश नाईकांनी बोलणं टाळलंय। प्रश्न विचारताच गणेश नाईक प्रश्नाचं उत्तर देणं टाळत निघणं त्यांनी पसंत केलं। त्या जनतेने राज्य चालवायला बसवलंय, त्या जनतेपासून कसली भीती, त्यांच्यापासून संरक्षण कसाला असा सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला। मला सुरक्षा नको हे मी आधीपासूनच सांगितलं होतं असंही कोकाटे म्हणाले। एक ब्रेकिंग न्यूज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची आठवण सांगणाऱ्या आग्र्याच्या किल्ल्यात यंदा धूमधडाक्यात शिवजयंती साजरी झाली आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली आणि त्यासह छावा चित्रपटात संभाजीराजेंची भूमिका साकारणारा कलाकार विकी कौशल प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता। दरम्यान आग्र्याची सुटका युक्ती दिन म्हणून साजरा करणार अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। शिवरायांच्या जयंतीनिमित्तानं ट्विट करताना राहुल गांधींनी मोठी चूक केली। शिवरायांच्या जयंतीनिमित्तानं ट्विट करताना राहुल गांधींनी मोठी चूक केली आहे। शिवराय जयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी राहुल गांधींनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिली। राहुल गांधींनी महाराजांचा अपमान केला आहे, त्यांनी माफी आणि त्यांच्या पक्षाने माफी मागायला हवी अशी मागणी जी ती राणेंनी केली। राहुल गांधींना आदरांजली आणि श्रद्धांजली यातील फरक माहिती नाही, दुसरं कोणीतरी त्याला ट्विट लिहून देताना देतंय असा टोळा त्यांनी लगावला। राहुल गांधींनी सर्वांची जाहीर माफी मागावी अशी मागणी जी ती खासदार स्मिता वाघ यांनी केली। ज्यांना देशाचा इतिहास माहीत नाही ते विरोधी पक्षनेते असणं दुःखाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या। या देशातील आराध्य दैवतांबाबत राहुल गांधींनी काही बोलू नये। गांधी परिवाराने केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेसविषयी बोलावं असा हल्लाबोल मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती नसावं असा टोला त्यांनी लगावला। राहुल गांधींचं ट्विट गुगल ट्रान्सलेट केल्यावर श्रद्धांजली असं दिसतंय, ही तांत्रिक चूक आहे, पण विरोधक विनाकारण राजकारण करतायत असं म्हणत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींची पाठराखण केली। बीडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन केलं। किल्ले रायगडावर नाक घासून माफी मागा नाहीतर तोंडाला काळं फासू असा आक्रमक इशारा कार्यकर्त्यांनी दिला। राहुल गांधींनी तमाम हिंदुस्थानची माफी मागावी। राहुल गांधींना शिवरायांचा इतिहास माहिती नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींना सुनावलं। पुण्यात कोम्बिंग ऑपरेशन करून परत येत असताना 4 दारुड्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली। पुण्याच्या सेनापती बापट रोडवर हा प्रकार घडला। या प्रकरणानंतर 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे।
शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत वसई विरारमध्ये भाजपकडून सदस्यता मोहीम राबवण्यात आली। आमदार राजन नाईक, स्नेहा दुबे पंडित यांनी सदस्यता नोंदणीचे फॉर्म भरून घेतले। भिवंडी शहरातील नारपोली परिसरात टँकर आणि दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातात 16 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात इंटरनॅशनल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारासह जगातील अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत। नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीनसह एका आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 4 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। बाईक चोरी करून पेट्रोल संपेपर्यंत ती चालवायची आणि सोडून द्यायची अशी कबुली चोरट्यांनी दिली। काश्मीराच्या एका उच्चभ्रू सोसायटीत काही गुंडांनी गार्डवर कार चढवत गोंधळ घातला होता। या प्रकरणी एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। अमरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। चालण्यासाठी धड रस्ते नसल्यानं पावसाळ्याआधी रस्ता बनवा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। एसटीची अवस्था खूप वाईट असल्याची कबुली मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। एसटीची सेवा सुधारून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना फायदा कसा होईल याचा प्रयत्न करणार असल्याचं सरनाईक म्हणाले। बारामतीत राहणाऱ्या पण पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीच्या जीबीएसमुळे मृत्यू झालाय। गेल्या 3 आठवड्यांपासून किरण देशमुख या तरुणीला जीबीएसमुळे प्रचंड त्रास होत होता। अखेर तिची उपचारादरम्यान जीबीएसची झुंज अपयशी ठरली। दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून 1200 साहित्यिक विशेष रेल्वे गाडीने रवाना झाले। मंत्री उदय सामंत यांनी या साहित्य यात्री रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंनी इशारा दिला। हा असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा सहन केला जाणार नाही। वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देसाईंनी दिला। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे। विशेष पथकाकडून परळीत साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक संतोष साबळेंच्या पथकाकडून साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। शिर्डी साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार करण्यात आली। कोपरगावच्या वेळापूर शिवारात ही घटना घडली। स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। आरोपी सराईत असून या टोळीने लुटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या। तूर खरेदी अद्याप सुरू न झाल्याने अमरावतीत शेतकऱ्यांना खासगी बाजारात तुरीची विक्री करावी लागते। दरम्यान या ठिकाणी हमी भावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतोय। वाशिम जिल्ह्यात मोजकीच लागवड केलेल्या द्राक्षांच्या बागांना वाढलेल्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे। दुपारच्या वेळी तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्यानं द्राक्ष खराब होत आहेत। यामुळे द्राक्ष उत्पादनाला फटका बसणार असून किमान 20% नुकसान होण्याचा अंदाज आहे। यवतमाळमध्ये जहाल नक्षल कमांडरला अटक करण्यात आली। दिलीप उर्फ तुलसी मेहतो असं नक्षलवाद्याचं नाव असून भुतिया पहाडगंज दलमचा तो कमांडर होता। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नक्षल कमांडरला अटक केली आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी श्रीरामपुरात शेतकरी संघटनेकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आलं आहे। 19 मार्च रोजी पुण्याच्या आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला। तूर कापणीला महिना उलटल्यानंतरही शासनाकडून तूर खरेदी सुरू करण्यात आलेली नाहीये। दरम्यान घरात तूर साठवून ठेवली असल्यानं किडे लागण्याची शक्यता वाढली। त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला। बीडच्या अंबेजोगाई दिवाणी न्यायालयानं परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला धक्का दिला। शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न दिल्यानं कोर्टाने विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश दिले। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाहेरपुरा परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणीची हत्या करण्यात आली। या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली। दरम्यान हत्या झालेल्या तरुणाचे नातेवाईक या प्रकरणी आक्रमक झालेत। पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत आरोपीला फाशी देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे।